आपल्याला ते सगळं करताना सध्या 300 कोटी रुपये लागतात। हे मी वेगवेगळ्या संबंधितांशी चर्चा करूनच मी ह्या निर्णयाप्रत आलेलो आहे। हे शक्य आहे। मी पुण्यातला आहे, पुणेकर आहेत, आम्ही सगळे एकमेकाला ओळखतो। मला कुठलंही चुकीचं सांगून ही वेळ मारायची नाही। मला ह्याच्यातनं प्रदूषण खूप मोठ्या प्रमाणावर कमी करायचं आहे, कारण मोफत आपल्याला जाता येतं म्हटल्यानंतर होतं काय, आपण सिनियर सिटीजनला मोफत, आपल्या शाळेतल्या मुला मुलींना मोफत, अशा अनेकांना मोफत करतो। त्यापेक्षा सर्वांनाच मोफत केलं तर त्याचा भार इतका काही मोठा पडत नाही। आणि तिथं जे काही तिकीट काढा, ते तिकीट दाखवा, तिथून जावा, ह्याच्यात पण वेळ जातो, तिथं पण स्टाफ मोठ्या प्रमाणावर लागतो। ह्या सगळ्या बाबतीत मोठी बचत होणार आहे। फक्त CCTV कॅमेरे आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने यंत्रणा हे तिथं अलर्ट ठेवावी लागेल, ते तर ठेवणं कामच आहे। यामुळे वाहतूक कोंडी कमी होईल असं वाटतंय का? कारण का अरे बाबा, आता इथं एवढे लोक आहेत, आम्ही सगळेजण स्वतःची कार किंवा 2 व्हीलर घेऊन आलोय। आता इथं जवळ मेट्रो स्टेशन किंवा PMPML बसचा स्टॉप असेल तर बाबा बसलं की आपल्याला फुकट जायचं आणि पुढे जिथं उतरायचंय तिथं उतरायचंय म्हटल्यानंतर पब्लिक सर्व्हिस ट्रान्सपोर्ट ही सेवा आपण उत्तम करू दिली तर प्रायव्हेट माणूस ज्याला एकटं जायचंय तरी तो 4 चाकी वाहन घेऊन जातो आणि तिथं जी गर्दी होती ती गर्दी एकदम कमी होईल, प्रदूषण कमी होईल। आज जे पुण्याचा 4था क्रमांक आलाय जगात प्रदूषणाच्या बाबतीमध्ये, ते कमी होण्याच्या करता 100% मदत होणार। कारण एवढी वाहनं ही तिथं रस्त्यावर येणं हे थांबेल आणि ही जी काही यंत्रणा केलेली आहे ते फुल कॅपॅसिटीनं त्या ठिकाणी वापरात येईल आणि प्रवास पण प्रदूषण मुक्त होईल। दादा, शेवटचा प्रश्न, ताई आणि दादा आता एकत्र आलेले पाहायला मिळत आहेत। असाच ताई आणि दादांचा प्रवास इथून पुढच्या निवडणुकांमध्ये देखील एकत्र पाहायला मिळणार आहेत? थांबा आणि पहा। तर हे होते अजित पवार यांनी। आपण पाहतोय दोन्ही राष्ट्रवादीचा जाहीरनामा पुण्यामध्ये संयुक्तिकरित्या प्रसिद्ध करण्यात आला आणि यावेळी सुप्रिया सुळे आणि अजित पवार हे एकत्र एकाच मंचावर या ठिकाणी होते। दुसरीकडे पुणेकरांसाठी भाजपकडून जाहीरनाम्याचं प्रकाशन झालेलं आहे, तर मुरलीधर मोहोळ, चंद्रकांत पाटील आणि यासह इतर भाजपचे महत्त्वाचे नेते, पदाधिकारी इथे उपस्थित होते। पुण्यासाठी खरं तर भाजप आणि अजित पवारांची राष्ट्रवादी, शरद पवारांची राष्ट्रवादी असं शिवसेनेनं सुद्धा ताकद लावली आहे।